काल आपण सराव संच 1.1 पाहिलेला आहे. आज आपण प्रमाणाचे मूलभूत प्रमेय हा जो महत्वाचा प्रमेय आहे तो आपल्याला प्रमेय पाहायचा आहे. तर या प्रमेयामध्ये आता हा प्रमेय सोपा आहे आणि त्याचा वापर भरपूर वेळा आहे या प्रकरणामध्ये, त्याच्यामुळे महत्वाचा प्रमेय समजला जातो हा. म्हणून व्यवस्थित समजून घ्या. वापरायचं पण सोपं आहे, फक्त कसा वापरायचा ते समजून घ्या. आता समजा एखादा त्रिकोण दिलेला आहे, प्रमाणाचा मूलभूत प्रमेय कुठे वापरता येतो बघा की एखादा त्रिकोण दिलेला आहे, कुठलाही त्रिकोण असू द्या, ए बी सी दिलेला आहे आणि त्या त्रिकोणामध्ये काय केलेलं आहे की एक रेषा अशी दिली आहे आपल्याला, ही पी क्यू आपण काढली बघा किंवा याला एल नाव देतो. तर पी क्यू अशी रेषा काढलेली आहे, तर ती पी क्यू त्रिकोणाच्या कोणत्या तरी एका बाजूला समांतर असली पाहिजे. बघा पी क्यू कोणाला समांतर आहे? बीसी ला. अशी कंडिशन महत्वाची आहे. असं असेल तरच प्रमाणाचा मूलभूत प्रमेय आपल्याला वापरता येईल. मग पी क्यू बीसी ला समांतर आहे, मग अशा वेळी प्रमाणाचा मूलभूत प्रमेय कसा वापरायचा? बर, बीसी बाजूला पी क्यू समांतर असल्यामुळे बीसी बाजूचा आता विचार सोडून द्या. ते सुरुवातीलाच बघायचं असतं काय की कोणत्या तरी त्रिकोणाच्या कोणत्या तरी एका बाजूला एक रेषा समांतर असली पाहिजे. समांतर आहे, मग आता आपल्याला प्रमाणाचा मूलभूत प्रमेय कसा वापरायचा? तर उरलेल्या ज्या दोन बाजू आहेत, आता बीसी सोडून, त्रिकोणाची समांतर बाजू सोडून उरलेल्या दोन बाजू म्हणजे ए बी आणि एसी आहेत. जेव्हा ही रेषा ह्या दोन बाजूंना छेदून जाते तेव्हा काय होतं की या ए बी चे दोन भाग होतात, एसी चे दोन भाग होतात. कोणते कोणते भाग होतात बघा? हा एक भाग झाला वरचा एपी आणि दुसरा भाग पीबी. इकडं ए क्यू आणि क्यूसी. तर प्रमाणाचा मूलभूत प्रमेय काय सांगतो की त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्या उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदू छेदत असेल, भिन्न बिंदूत म्हणजे वेगवेगळ्या बिंदूमध्ये छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते. प्रमाणात म्हणजे काय की इथं जे आता दोन भाग झालेले आहेत याचं जर गुणोत्तर घेतलं आपण, कुणाचं एबी चे दोन भाग एपी छेद पीबी यांचं गुणोत्तर आणि दुसरी बाजू कोणती? एसी चे दोन भाग एक्यू छेद क्यूसी हे समान असतं, त्याला प्रमाणात म्हणतो आपण. म्हणजे गुणोत्तर समान जर असेल तर प्रमाणात आहे असं म्हणतो आपण. समजतंय? सोपं आहे. ज्या दोन बाजूंना ती रेषा छेदून गेली आहे त्याचे दोन भाग जे होणार आहेत यांचं गुणोत्तर, आता घेताना गुणोत्तर तुम्ही एपी छेद पीबी घेतलंय, डाव्या बाजूचं एपी छेद पीबी, तर उजव्या बाजूचं पण कसं घ्यावं लागेल? एक्यू छेद क्यूसी. तुम्ही जर डाव्या बाजूचं गुणोत्तर घेताना तुम्ही पीबी अंशस्थानी घेतलं चालतंय, असं पण पीबी छेद एपी घेतलं गृहीत धरा काही मुलांनी, तर उजव्या बाजूचं गुणोत्तर सुद्धा कसं घ्यावं लागेल? आधी काय करावं लागेल? मग क्यूसी घ्यावं लागेल, क्यूसी छेद एक्यू घ्यावं लागेल. हे पण गुणोत्तर समानच असतं. कसंही घ्या, वरच्या बाजूने जर घेतलं तर एपी छेद पीबी बरोबर एक्यू छेद क्यूसी हे प्रमाणात दाखवायचे. कधी प्रमाणाचा मूलभूत कधी वापरता येतो? जर एखादी रेषा त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असेल तर, नाहीतर दाखवता येत नाही. मग पक्षमध्ये काय दिलेलं असतं? पक्षमध्ये आकृतीचं वर्णन असतं. आकृतीमध्ये काय दिलंय? काय दिलं बरं आकृतीमध्ये आपल्याला? आकृतीमध्ये दिलेलं आहे की एक त्रिकोण आहे एबीसी हा त्रिकोणाचं नाव, त्रिकोण एबीसी मध्ये काय दिलंय? रेषा एल. ही रेषा एल ही समांतर कोणाला आहे? ही रेषा एल समांतर बीसी ला आहे. लिहिलं? आणि रेषा एल ही बाजू एबी ला, रेषा एल ही बाजू एबी ला
पी मध्ये छेदते का बघा, पी मध्ये, आणि बाजू AC ला क्यू मध्ये छेदते. म्हणजे आकृतीवरून आपल्याला एवढं लक्षात येतं, ते लिहिलं आपण पक्ष मध्ये. साध्य म्हणजे सिद्ध काय करायचंय, काय दाखवायचं आपल्याला, एक त्रिकोणाला एक रेषा त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असेल, समांतर म्हणजे पक्षाला समांतर असेल हे दाखवलं. महत्वाचा भाग हा आहे. हे असेल तर साध्य आपल्याला दाखवता येतं. समांतर आहे तर मग काय करायचंय, गुणोत्तर समान म्हणजे प्रमाणात दाखवायचे. AP छेद PB बरोबर AQ छेद QC हे दाखवायचं आपल्याला. मग इथं थोडीशी आपल्याला काय करावं लागणार आहे, रचना करावी लागणार आहे. रचना म्हणजे काय असते, आकृतीमध्ये केलेला थोडासा बदल. आता आकृतीमध्ये काय बदल करायचा आहे, तर आपल्याला एक काय करायचं बघा, मी एक दाखवतो, लिहितो, दोन्ही कृती लिहितो, पण एक कृती करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल थोडस. मी काय करणार आहे बघा, इथं रेख PC जोडणार आहे, किंवा आधी आपण काय करू, QB जोडू. रेख इथं लिहितो मी, रेख PC व रेख BQ जोडले. काय करायचंय, हे जोडायचंय, डॉटेड लाईन मी जोडतो, एक जोडतो, पुन्हा PC जोडू आपण, म्हणजे तुमच्या थोडस लक्षात येईल. आता काय करायचंय, जेव्हा मी BQ जोडलंय, त्रिकोण किती झाले बघा. आता त्रिकोण इथं बघा, वरचा APQ, दुसरा PQB, आणखी एक आहे बघा BQC आहे की नाही. म्हणजे एकापेक्षा जास्त त्रिकोण तयार झाले. पण आपल्याला काय करायचं, जेव्हा हे मी जोडलंय तेव्हा ह्या दोन त्रिकोणाचा विचार करायचा. हा 1 नंबर म्हणतो, याला 2 नंबर म्हणतो, ह्या दोघांचा विचार करू आपण. काय विचार करायचा आहे बघा. पहिला तुम्हाला आपला पहिला गुणधर्म आठवतो का, पहिला म्हणजे प्रकरणाच्या सुरुवातीला आपण कुठला घेतलेला आहे, त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर. तो गुणधर्म इथे वापरायचा आपल्याला सिद्ध करण्यासाठी. कसा वापरायचा, आता मी सिद्धता लिहितोय. सिद्धता लिहिणं सोपं आहे, एकदा समजून घेतलं की काय अवघड नाही. काय बघा, ह्या दोन त्रिकोणाचा विचार करू आपण. त्रिकोण APQ व त्रिकोण PQB मध्ये कसले त्रिकोण आहेत ते बघा. इथं जर आपण पाहिलं तर हा APQ जे आहे ना, तो लघुकोन त्रिकोण आहे, कारण ह्याचे प्रत्येक कोन जर बघितला आपण तर लघुकोन आहे, लहान आहे 90 अंशापेक्षा, बरोबर. मग त्याची जी उंची येणार आहे, आता उंची कुठे घ्यायची आपल्याला, तर उंची ही AP वरच घ्यायची. AP आपल्याला काय करायचंय, पाया घ्यायचा आहे, ठीक आहे. आता कशामुळे आपण APच घ्यायचं, तुम्ही म्हणलं AQ का घ्यायचं नाही. आता AQ चा का प्रश्न येत नाही आता सध्या, कारण आपल्याला इकडच्या बाजूचा विचार करतोय ना आपण. कारण हे दोन त्रिकोण म्हणल्यावर ह्या त्रिकोणाची सामायिक खालच्या जी बाजू आहेत ह्या दोन आहेत, आणि आपल्याला इथं सिद्धतेकडे बघायचं नेहमी. सिद्ध काय करायचं, AP आणि PB पाहिजे आपल्याला डाव्या बाजूला पाहिजे, म्हणून मग AP चाच विचार करावा लागेल, पाया आणि PB. म्हणून उंची कुठे घ्यावं लागेल मग. आता वरच्या त्रिकोणाची मी उंची समजा, एक तुम्हाला समजण्यासाठी म्हणून मी उंची इथं काढतो, लंब टाकतोय. कुठून टाकलाय, Q बिंदूतून टाकलाय, आणि Q हा बिंदू दोन्ही त्रिकोणाचा सामायिक बिंदू आहे, त्यातूनच टाकायचा. सामायिक बिंदू जो आहे बरोबर आहे दोघांचा. P पण आहे, पण वरचा शिरोबिंदू उंची म्हणजे लंब टाकताना. मला सांगा, इथं मी लंब टाकलेला आहे, ही उंची कोणाची झाली, APQ ची पण झाली आणि PQB ची पण झाली. कशी झाली, हा विशाल कोण आहे, विशाल कोणाची उंची एकच उंची फक्त अंतर्भागात येते विशाल कोणातून, हा शिरोबिंदूतून टाकलेलीच, आणि
उरलेल्या दोन उंची कशा असतात अंतर या त्रिकोणाच्या बाह्य भागात येतात. मग ही उंची जी आहे ही उंची दोघांची पण आहे, ए पी क्यू ची पण आहे आणि पी क्यू बी ची पण आहे, कारण हा विशाल कोण असल्यामुळे ह्याच्या बाह्य भागात उंची येणार आहे. म्हणजे आता काय झालं बघा, दोघांची उंची सामायिक झाली. आपण काल गुणधर्म पाहिला होता, समान उंचीचे दोन त्रिकोण, त्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर कसं असतं, त्याच्या संगत पायांच्या गुणोत्तरा एवढं असतं. पायाचं गुणोत्तर घ्यायचंय मग फक्त. मी इथं काय करतो, मी इथं एरिया ट्रायंगल ए पी क्यू छेद एरिया ट्रायंगल पी क्यू बी बरोबर, फक्त आता मी पाया घेणार आहे. पाया बघा, एपीक्यू चा पाया आहे एपी आणि पीक्यूबी चा पाया हा पीबी. काय कारण लिहायचं इथं, कारण लिहायचंय समान उंचीचे त्रिकोण, समान उंचीचे त्रिकोण. एवढं शॉर्ट मध्ये लिहिलं तरी चालतंय. याला 1 नंबर नाव देऊ आपण, समीकरण क्रमांक 1. आता एकाचा विचार केला आपण, आता काय करायचं, आता थोडस मी आपली रचना बघा, रचनेच्या दुसऱ्या भागाकडे जातो. आता आपण काय केलं होतं, काय जोडलं होतं आपण, बी क्यू जोडलं होतं. आता काय जोडायचे, पीसी जोडायचे. पीसी जोडू. आता काय झालं असतं, मी सुरुवातीला जर जोडलं असतं तर तुमच्या एवढं लक्षात आलं नसतं, कारण हे थोडंसं काय होतं, पण मग एकापेक्षा जास्त त्रिकोण तयार होतात, तर खूप त्रिकोण तयार झाले, त्याच्यामुळे गोंधळ होतो. म्हणून मी आधी बी क्यू जोडून दाखवले, पण आता पीसी जोडले. आता पीसी जेव्हा जोडलंय मी, तेव्हा आता दोन त्रिकोणाचा कोणता विचार करायचा, वरचा त्रिकोण कायम आहे ए पी क्यू. आता खालचा जो त्रिकोण आहे, आता याला म्हणणार आपण, याला 1, इकडचा 2, हा कोणता, पी क्यू सी. पीक्यूसी हा दुसरा त्रिकोण. तर ह्या दोन त्रिकोणामध्ये आता आपल्याला विचार करायचा. मग आता काय होईल, जसं आपण मगाशी कोणता बिंदू आपण घेतला होता सामायिक, कशातून उंची टाकली होती, क्यू मधून, आता पी मधून टाकायची. मग हा याची कुठे येणार आहे उंची, इथे येणार आहे, राईट. मग आता हा कोण विशाल कोणच आहे, कारण इथला कोण विशाल आहे, क्यू कोण, बरोबर आहे. मग याची पण उंची कुठे येणार आहे, ह्या क्यूसी ची उंची इथं बाह्य भागात लंब टाकणार. आणि मग आता आपल्याला दोन त्रिकोणामध्ये विचार करायचा आहे, म्हणून त्रिकोणाचं नाव लिहितो मी, त्रिकोण ए पी क्यू हा कायम राहील आणि दुसरा त्रिकोण बदलेल फक्त पी क्यू सी. पी क्यू सी मध्ये आता कोणत्या दोन त्रिकोणाचा विचार करतो आपण बघा. आता सारखंच करायचं आहे आपल्याला, हाच गुणधर्म वापरायचा आहे. मग इथं पण काय झालं बघा, ए पी क्यू याची उंची ही झाली आणि पी क्यू सी ची पण उंची तीच आहे, म्हणजे सामायिक उंची झाली. म्हणजे याचा अर्थ असा झाला की दोन्ही त्रिकोण समान उंचीचे आहेत, म्हणून एरिया ट्रायंगल ए पी क्यू छेद एरिया ट्रायंगल पी क्यू सी बरोबर, त्याचे आता फक्त पाया घ्या. पाया कोणता, ए पी क्यू चा पाया ए क्यू आणि पी क्यू सी चा पाया क्यू सी. इथं पण काय म्हणायचं, समान उंचीचे त्रिकोण. कसले त्रिकोण आहेत हे, समान उंचीचे त्रिकोण. याला मी 2 नंबर नाव देतो. समीकरण 1 आणि 2 याचा विचार करा. समीकरण 1 आणि 2 चा विचार करा. ठीक आहे. आता काय करावं लागेल बघा, इथं आपल्याला आणखी एक समीकरण बघूया. फक्त दोघांचं आता काय होईल बघा,
दोन्ही बाजू आपल्या ह्या उजव्या बाजू म्हणजे इथं आपल्याला दाखवायचं काय AP छेद PB आणि AQ छेद QC दाखवायचंय. म्हणजे आता उजवी बाजू कधी आपल्याला समान दाखवता येईल हे बघा, विचार करा. आपल्याला जे सिद्ध करायचंय ते आलं इथं दोन्ही समीकरणामध्ये, पण उजव्या बाजूला जो घटक आलाय तो समान कधी दाखवता येईल? जर डावी बाजू समान आली तर. आणि डावी बाजू जर आपण कम्पेअर केली दोन्हीशी तर अंश समान आहे दोघांचा पण छेद समान नाही आहे का बघा. PQB त्रिकोणाचं नाव आहे बघा इथं, आणि इथं PQC आहे. अंश समान आहे, छेद समान नाही. मग आपल्याला छेद समान दाखवण्यासाठी काय करावं लागेल? थोडासा विचार करा बरं. ह्या दोन त्रिकोणामध्ये काय काय घटक आहे का बघा समान? हे दोन त्रिकोण जे आहेत याचं काय आपल्याला समान दाखवता येतं का? तर मी तुम्हाला काल एक घटक सांगायचा आपला राहिला की अशी पण सिच्युएशन येऊ शकते दोन त्रिकोणामध्ये. म्हणजे काही एका त्रिकोणामध्ये पाया समान आहे, दुसऱ्या त्रिकोणामध्ये उंची समान आहे. म्हणजे समान काय हे दोन घटक तर आपण पाहिले, पण असा विचार केला का की दोन्ही त्रिकोणामध्ये पाया आणि उंची जर समान आली तर मग काय करायचं? पाया आणि उंची समान आली तर त्या दोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ कसं होईल? समान होईल. बरोबर आहे, कारण जेव्हा आपण त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढतो तर क्षेत्रफळ कशावर अवलंबून आहे? पाया आणि उंचीवर. आणि पाया आणि उंची समान जर आली तर मग काय होईल? त्या दोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ समान होईल. येते का लक्षात? बघा, मग तसंच बघू आपण की समजा मी काय केलं, PQB या त्रिकोणाची जी उंची आहे ती उंची आता मी इकडे टाकतो, आणि विशालकोन त्रिकोण असल्यामुळे दोन उंची याचे काय होतात? दोन उंची जे आहेत ते बाह्य भागात येतात. आता पाया मी दोघांचा बघा पाया PQ गृहीत धरतो, कारण बघा PQ हा पाया PQB चा पण आहे, PQC चा पण आहे. उंची उंची मी इकडे टाकतो बघा, थोडस लक्ष देते का? ही अशी उंची, इकडची उंची ही टाकतो. तर म्हणा काय झालं मग? आता पाया समान आहे पण उंचीचा काय संबंध आहे इथं? उंची तर दोघांची वेगवेगळी आहे. पण एक लक्षात घ्या, ह्या दोन रेषा ज्या आहेत त्या समांतर आहेत. समांतर रेषेमधलं अंतर बदलत नाही. तुमच्या वहीवरच्या जे रेषा आहेत ते एकमेकाला कशात बघा समांतर आहेत. तुम्ही अंतर मोजा पट्टीच्या सहाय्याने. सुरुवातीला जे अंतर होतं ते शेवटी तेच अंतर राहतं. मग ह्या दोन रेषा जर समांतर असतील तर ही जरी उंची घेतली आपण, लंब टाकले तर लंबांची लांबी वेगवेगळी होणार नाही, समानच असणार आहे. बरोबर आहे, ह्याची पण लांबी ह्याची उंची समान असणार आहे, याची पण उंची समान असणार, म्हणजे दोन्ही उंची समान आहेत. आणि पाया तर दोघांचा समान आहेच. लक्षात आलं? कारण उंची आपण इकडे टाकली ना, मग पाया दोघांचा PQच घ्यावा लागेल. म्हणजे हे दोन त्रिकोण जे आहेत यांची, हे कसले त्रिकोण आहेत? ज्यांचा पाया आणि उंची समान आहे. आणि पाया आणि उंची जर समान असेल तर त्याचं दोन्हीचं क्षेत्रफळ कसं असतं? समान असतं. मग आपण काय करू, इथं आपण त्रिकोण PQB चा विचार करू. PQB व त्रिकोण PQC मध्ये या दोन त्रिकोणाचे पाया आणि उंची समान आहे. म्हणून डायरेक्टली आता या दोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ समान दाखवा. एरिया ट्रायंगल PQB बरोबर आहे एरिया ट्रायंगल PQC. याला 3 नंबर नाव आहे, कारण दिले मी वरी. आता बघा, समीकरण 1, 2, 3 चा विचार करा.
काय प्रॉब्लेम होता आपल्याला, उजवी बाजू समान दाखवायला काय काय अडचण होती, अंश तर समान होता दोघांचा, छेद वेगवेगळा होता. पण आता तिसऱ्या समीकरणात छेद पण समान झालेला आहे, म्हणजे अर्थ काय झाला, तर आता आपल्याला ह्या तीन समीकरणांचा जर एकत्रित विचार केला तर आपल्याला उजवी बाजू काय करता येईल, समान दाखवता येईल. किंवा इथं तुम्ही एक काम करा, डावी बाजू आपण समान दाखवू, म्हणून समीकरण 1 आणि समीकरण 1, 2 व 3 वरून तुम्ही डावी बाजू समान दाखवा. कोणती डावी बाजू, समीकरण 1 ची आणि 2 ची. काय, एरिया ट्रायंगल APQ छेद एरिया ट्रायंगल PQB बरोबर एरिया ट्रायंगल APQ छेद एरिया ट्रायंगल PQC. आणि म्हणून याच्यावरून डावी बाजू समान झाल्यामुळे उजवी बाजू आपण समान दाखवू शकतो. उजवी बाजू काय, AP छेद PB बरोबर 2 नंबरची उजवी बाजू AQ छेद QC. हे सिद्ध होईल. बघा, प्रमेय सोपा आहे, समजून घेतला तर सोपा आहे. काय नाही, कसं स्टेप बाय स्टेप गेलो आपण. पहिला गुणधर्म तो वापरलाय मेन. आणि हा प्रमेय महत्वाचा का म्हटलं मी तुम्हाला, कारण पुढचे जे काही प्रमेय आहेत आपल्याला काही सिद्ध करायचे, त्या प्रमेयामध्ये आपल्याला याचा वापर करावा लागतो. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट काय झाली याच्यामध्ये, तर तुम्हाला या भागामध्ये म्हणजे 1.2 मध्ये 3 प्रमेय होते, तर त्यातला कोन दुभाजकाचा प्रमेय आणि 3 समांतर रेषेचा प्रमेय या वर्षीसाठी म्हणजे तुमच्या बॅच साठी तो भाग वगळलेला आहे, त्याच्यावर प्रश्न येणार नाही, लक्षात घ्या. त्याच्यामुळे तो भाग बघायचा आपल्याला नाही, फक्त एवढा. आणि याचा एक व्यत्यास आहे, व्यत्यास पण तुम्ही फक्त, व्यत्यास काय असतो, आता काय केलं आपण, ही रेषा काय होती, ती त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर होती, त्याच्यावरून काय दाखवलं आपण, त्याच्या उरलेल्या बाजू काय प्रमाणामध्ये विभागतात म्हणून दाखवलं. आता काय असतं, पक्ष साध्यमध्ये जातो आणि साध्य पक्ष मध्ये. म्हणजे आता हे जे आहे रेषा L कुठे येणार, समांतर रेख BC, म्हणजे आपल्याला हे सिद्ध करावं लागणार आहे. आणि हे जे विभागत प्रमाणामध्ये तो कुठे भाग येणार आहे, पक्ष मध्ये येणार आहे. तर ह्या दोन गोष्टी इथे लक्षात ठेवायच्या. म्हणजे या सिद्धतेमध्ये आपल्याला फक्त प्रमाणाचा मूलभूत प्रमेय आणि त्याचा व्यत्यास एवढंच 2 घटक पाहायचे. उरलेले 2 प्रमेय काढून टाकलेले या वर्षीसाठी. मग फक्त मी काय करणार आहे, फक्त व्यत्यास लिहून देणार आहे आणि मग बाकीचा भाग जो आहे त्याच्यावरचा सराव संच आपण सोडूया. याचा व्यत्यास काय बघा, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय, प्रमेयाचा व्यत्यास असं म्हणते. तर व्यत्यास काय दिलेला आहे बघा, एखादी रेषा जर त्रिकोणाच्या 2 भुजांना भिन्न बिंदूत छेदून एकाच प्रमाणात विभागत असेल, आलं का बघ, एकाच प्रमाणामध्ये विभागत असेल तर, म्हणजे आता बघा पक्ष आला तो प्रमाणामध्ये विभागणे, तर ती रेषा उरलेल्या बाजूला समांतर असते. ठीक आहे, पक्ष कुठं आला, साध्यामध्ये आला. तर हा व्यत्यास आहे, तुम्ही घरी पाहायचा. आणि मग